हॅलो फ्रेंड्स, रवळेशेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, ही बघा आपली ही तांदळाची खीर इतकी झटपट बनवलेली आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, सगळ्यांना अगदी आवडेल। आणि हे मालपुवे पण आपण बिना अंड्याचे बनवलेले आहेत, इतके सुंदर टेस्टी झालेले आहेत अगदी। आणि हे खीर आणि मालपुवा हे कॉम्बिनेशन खूप अगदी छान लागतं, करून बघा। चला तर मग बघूया आपण हे कसं बनवायचं आहे ते। आज आपण एक खूप छान डेझर्ट बनवणार आहोत, खीर आणि मालपुवा। आधी आपण खीर बनवणार आहोत। खीर आपण ही तांदळाची बनवणार आहोत। ही अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी आपल्याला सांगणार आहे। त्यासाठी मी 3 कप फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। हे मी दूध गरम करून घेतलेलं आहे। 1 वाटी हा मी भात घेतलेला आहे। हा बासमती तांदळाचा भात आहे। आपण जर कधी भात उरला तर त्याची ही अशी खीर पण बनवू शकतो। हा मी 1 वाटी घेतलेला आहे। आता हा आपण गरम दुधामध्ये घालूया। दुधामध्ये आपण हा भात घातलेला आहे। आता मंद वीज तवावरती आपण 15 ते 20 मिनिटं आपण हा चांगला दुधामध्ये परत शिजवून घ्यायचा आहे। हा ऑलरेडी शिजलेला आहे, पण तसं जर आपण तांदूळ घालून ही जी खीर बनवायची म्हटलं तर खूप वेळ लागतो। आता हे आपण 10 मिनिटं फक्त मंद वीज तवावरती शिजवून घेऊया। आपण हे अगदी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मंद वीज तवावरती घेऊया शिजवून। आपण ह्याच्यामध्ये थोडंसं केशर घालूया, आणि त्याची टेस्ट पण छान होईल आणि रंग पण चांगला येईल। 10 मिनिटं झालेली आहेत आपले। हे छान आता शिजलेली आहे आपली खीर मस्तपैकी। कलर पण इतका छान आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालायची आहे। मी अर्धा वाटीला थोडी कमी घालणार आहे साखर। जसं आपल्याला गोड पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे आपण घालू शकता। आणि वेलची पावडर घातलेली आहे। चांगलं मिक्स करूया आणि परत मंद वीज तवावरती 2-4 मिनिटं आपण हे साखर विरघळवून घेऊया। साखर आता आपली पूर्ण विरघळलेली आहे आणि आता मी विस्त बंद केलेला आहे। जर आपल्याला गरम गरम खीर जर वाढायची असेल तर ह्याच्यावरती आपण ड्रायफ्रूट वगैरे घालून आपण सर्व करू शकतो। पण मी ही थोडी थंड करून मी ही खीर सर्व करणार आहे, कारण का आपल्याला ही मालपुव्याबरोबर सर्व करायची आहे। आता ही थोडी थंड होऊ दे, त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती गार्निश करूया। आपली खीर बनवून आता आपण बाजूला ठेवलेली आहे। आता आपण मालपुवा बनवायचा आहे। त्याच्यासाठी मी हे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धा कप मी ही गूळ पावडर घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 कप पाणी घालूया। 1 कपाला थोडं कमी पाणी घेतलेलं आहे। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया। गूळ आपण पूर्ण असा विरघळवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। गूळ आपण विरघळवून घेतला आहे, बाजूला ठेवूया। आता ह्या गव्हाच्या पिठामध्ये आपण 1 टीस्पून बडीशोप घेतलेली आहे। ती थोडी अशी मी बारीक कुटून घेतलेली आहे। बडीशोपनी ह्याची चव खूप छान येते अगदी। त्यानंतर पाव टीस्पून आपण मिरी पावडर घालायची आहे। चवीप्रमाणे आपण मीठ घालूया थोडंसं, आणि थोडी आपण अर्धा टीस्पून वेलची पावडर घालूया। हे आता चांगलं मिक्स करूया। हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे गुळाचं पाणी घालूया आणि मिक्स करूया। आपण जसं डोश्याचं बॅटर बनवतो तसं हे आपण थोडं सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे। आपण हे मालपुव्याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे, आपण बघू शकता। जसं गरज पडेल तसं आपण अजून थोडं पाणी वापरू शकता। आणि हे असं थोडं पातळसारखं भिजवायचं आहे। नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याला थोडं तूप लावूया। आपण पॅनला तूप लावून घेतलेलं आहे। आता त्याच्यावरती आपण हे छोटे छोटे मालपुवे घालायचे आहेत। पसरवायचं नाही आहे, असंच ठेवायचं आहे। बाजूने मी थोडंसं परत साजूक तूप घातलेलं आहे।
आता मस्तपैकी गुलाबी रंगावरती आपण हे भाजून घेऊया. आपण उलट केलेले आहेत. दुसऱ्या बाजूने पण आपण छान अगदी भाजून घेऊया. आपण परत हे उलट केलेले आहेत. खीरमध्ये घालण्यासाठी आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. आपले मालपुवा आता तयार आहे. आता आपले मालपुवा आणि खीर सर्व करण्यासाठी रेडी आहे. इतकी मस्त डिश झालेली आहे. करून बघा, सगळ्यांना खूप अगदी आवडेल. आपण ही डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो किंवा स्वीट डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही अशी डिश बनवू शकतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.